कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए मॅडम, तुम्हाला काय सोडाय पकडलंय का आम्ही? शांत बसायचं, नाही तर खायला सुद्धा मिळणार नाही. हो, तुम्ही एका कलेक्टरला आणलं इकडे, लक्षात येत आहे का? अहो कलेक्टर आहे माहित आहे म्हणून तर आणलंय ना, ते कशाला आणतोय? हो, चेष्टा वाटते का? मॅडमला पूर्ण जिल्हा बदलावायचा होता आणि आता बघा स्वतःच आमच्या ताब्यात आहे त्या. लय मनमानी करत होता. तुम्हाला कळतं का? सोडा. लय हवेत होत्या मॅडम. त्यांना वाटलं दादा म्हणजे गल्ली बोळातला गुंड आहे. दादाने लय वेळा समजून सांगितलं, पण मॅडम स्वतःच खरं करत होत्या. लय मनमानी कारभार अंगलट येणार किंवा कलेक्टर मॅडम. तुम्ही येणार इथं 5-10 वर्ष जगायला आणि शहर सुधारवणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जंगलात किती बी जनावर असली ना तरी कायदा हा फक्त सिंहाचाच असतो. आणि आमचं दादा या शहराचा सिंह आहेत, सिंह. आणि तुम्ही त्यांच्याशीच वैर घेताय. सोडा म्हटलं ना. उमान जर दादाचं ऐकलं असतं ना तर ही वेळ आली नसती तुमच्या वेळ. आता बघा, वर्ग बी किडनॅप आणि आई पण. अमोल, हे बघा, अमोल कुठे? माझा माझा मुलगा कुठे? कसा आहे तो? कुठाही नाही, कसा आहे विचारा, कसा आहे. अजून तरी तो लय सेफ आहे, पण हे बघा, ऐका माझं. त्याला काही करू नका. मी हात जोडते, प्लीज प्लीज त्याला काही करू नका. माझं प्लीज ऐका, त्याला काहीच करू नका. ऐका, अमोलला सोडा माझ्या. हो. बस. काय अवस्था झाली हो मॅडम, मला लय वाईट वाटतंय बघून. आणि हो, आपल्याला ह्या कामासाठी मोंटी दादांनी बक्षीस दिलंय, बक्षीस. ही धरा, धर, तुला पण आयश करायची आज, आज जल्लोष. म्हणजे माझा अंदाज बरोबर ठरलात. अमोल इकडेच आहे. आता बघू ही लोक किती वेळ आम्हाला इथे ठेवू शकतात. हो आपे, माहिती आहे मला. हा मॉन्टी भावशार निघाला, बरोबर सगळा प्लॅन केलाय त्यांनी, सगळा. जर या घराचं कामच पूर्ण झालं नाहीये तर या घरात सीसीटीव्ही का लावलाय? एक मिनिट, हे आमच्यावर पण लक्ष ठेवून असणार. अमोलला इथून नेमकं कुठे नेलंय हे कळण्यासाठी एकही पुरावा त्यांनी मागे सोडला नाही. बरोबर, म्हणजे आता अमोलपर्यंत पोहोचायचं असेल ना तर कोणाला तरी किडनॅप होऊन तो पत्ता अर्जुनपर्यंत पोहोचला पाहिजे. हे सगळं ना आपल्यामुळे झालं. का घेतलंस वचन? हा, तुला कळतंय? तुझ्या त्या वचनामुळे आज आपल्यावर काय वेळ आली ती? आतापर्यंत मी त्याला सांभाळले ना, इथून पुढे काय करायचं ते मी माझं बघेन. तुझ्यासारखा हातावर हात ठेवून हतबल होऊन नाही बसणार. मी बघेन कसं शोधायचं ना, तर मी करेन. ठीक आहे, शोध तू. कसं शोधतेस तेच बघू. मॅडमला वाटलं दादांना ताब्यात येतील आणि स्वतः किडनॅप झाले. कलेक्टर मॅडम आपल्या ताब्यात. एकदा लोकेशन अर्जुनपर्यंत पोहोचू देत, मग कळेल कोण कोणाला किडनॅप करत होतं आणि या जंगलाचा खरा सिंह कोण येते. अहो, फोन लागत नाही अजून अर्जुनचा. तो कधी येणार आहे कोणास ठाऊक. अरे स्वप्नील, आधीची परिस्थिती ना आत्ताची परिस्थिती लई वेगळी आहे रे. अरे अमोलला पळवून नेल्यापासून आपण अर्जाशी एकदा पण बोललेलं नाही. आणि रुपाली, अर्जाशी बोलायच्या आधीच तू लग्नाचं कसं काय आर्याच्या आईला कबूल केलंस? नक्की काय म्हणायचं तुम्हाला मामनजी? अहो, दोन्ही घरची बोलणी झालेली असताना, सगळी तयारी झालेली असताना भाऊजी लग्न करणार नाही? तसं नाही, पण एकदा अर्जाशी बोलणं झालं असतं म्हणजे. अर्जुन, रे कधीपासून फोन करतोय तुला? अरे मी कशा ते तुला माहिती आहे ना,
कसा फोन उचलणार? अर्जा काय झालं रे? हा काय अमोलचा तपास लागला का? थांबा भाऊजी. बोला वहिनी. भाऊजी ते आर्याची आई अर्जुन, आर्याच्या आईने तुमचं लग्न होईल असा पुन्हा एकदा शब्द घेतला आमच्याकडून. आपल्याला लवकरात लवकर लग्नाची तारीख काढावी लागेल बाबा. दादा, मी माझ्या पोराला गेले 7 वर्षे भेटलो नाही. तो पोरगा आज सकाळी किडनॅप झाला, त्याच्या जीवाला धोका आहे. पण तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं मी कुठल्या गोष्टीचा विचार करावा? माझ्या लग्नाचा. आणि त्यांना पण कळत नाही का कुठला विषय कधी बोलावा ते? एवढी कसली काही आहे? हा वहिनी, मी काय पळून चाललो का कुठं? भाऊजी भाऊजी तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा तुमचं म्हणणं पटतं आम्हाला, पण त्यांचं काय झालं माहिती आहे का, अपर्णा आणि अमोल तुमच्या आयुष्यात परत आल्यामुळे त्यांना भीती वाटायला लागली की तुम्ही आता लग्नाला नाही म्हणताय की काय. हो, आणि आई म्हणून ही काळजी साहजिकच. वहिनी, माझ्या डोक्यात आत्ता अमोल सोडून दुसरा कुठलाच विषय नाही, आणि लग्नाचा तर अजिबातच नाही. अर्जा बरोबर आहे तुझं. तू तुझ्या लेकराला लवकर शोध. त्यांना काय विचार करायचा तो करू दे. आपण बघू नंतर लग्नाचं. अहो काय बोलताय मामनजी तुम्ही? भाऊजी जातात कामाला निघून, पण त्या आर्याच्या आईच्या प्रश्नांना उत्तरं आपल्याला द्यायला लागतात ना. काय वहिनी, तुम्ही तर अमोलला तुमचा मुलगा मानत होता ना? त्या आर्याच्या आईचं एक वेळ समजून घेऊ शकतो, पण तुम्ही का असं बोलताय? अर्जुन, सॉरी. अहो भाऊजी, मी अमोलला आज पण माझा मुलगा मानते आणि त्याची काळजी मला पण वाटते हो. पण हे सगळं पण नाही बिन नाही काय. घरी आल्यानंतर हे सगळं मला बिलकुल अपेक्षित नव्हतं बरं का वहिनी. आणि अजून एक गोष्ट, आप्पी आणि मी आता वेगळं झालोय हे जरी खरं असलं ना तरी अमोल अजूनही माझाच मुलगा आहे, आणि मी त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो. अमोल हीच माझी पहिली प्रायोरिटी आहे, स्पष्टच सांगतो. अरे आता आपण सगळ्यांनी अमोलची काळजी करायला पाहिजे रे. अरे घरातलं लहान लेकरू आहे रे ते, घराला गोकुळ करतं, आणि तेव्हाच अडचणीत असताना आपण दुसरा विचार करून कसं चालेल? अर्जा, आप्पीला भेटलास का रे तू? बोललास का तिच्याशी? अरे पोटचं लेकरू हरवले म्हटल्यावर का सवीस झाली असेल ना रे ती? आतापर्यंत मी त्याला सांभाळले ना, इथून पुढे काय करायचं ते मी माझं बघेन. तुझं काय डोकं फिरलंय काय? तुझ्यासारखा हातावर हात ठेवून हतबल होऊन नाही बसणार मी. हा, बोललो मी तिच्याशी. आहे ठीक आहे ती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.